तेज हा एक खूप उत्साही मुलगा होता. त्याला खेळायला आणि नवीन गोष्टी शोधायला खूप आवडायचं. पण एक अडचण होती, त्याला पटकन राग यायचा. काल त्याने खूप कष्ट करून एक लाकडी बोट बनवली होती. आज खेळताना ती अचानक तुटली. धडाम. बोट तुटल्याबरोबर तेजनं रागाने पाय आपटले. आता मी खेळणारच नाही, तो रागाने ओरडला. त्याने जवळचा रंगीत डबा दूर फेकला. डब्यातले सगळे रंग जमिनीवर सांडले आणि ते मातीत मिसळून गेले. संध्याकाळी त्याची आजी सुमेधा आजी आली. ती म्हणाली, तेज, काय झालं बाळा? इथे तर खूप पसारा झालाय. तेजनं खाली मान घातली. त्याने तुटलेली बोट आणि सांडलेले रंग आजीला दाखवले. माझा राग? मी रागात ते फेकले आणि आता माझे रंगही खराब झाले, तो कुजबुजला. सुमेधा आजी हसली आणि म्हणाली, राग म्हणजे गरम वाफेसारखा असतो बाळा. तो येतो, पण जर आपण त्याला लगेच बाहेर नाही काढले तर तो आपल्यालाच त्रास देतो. जसं तू डबा फेकलास तसं रागाने तुझ्या हातावर नियंत्रण ठेवलं. बोट तर तुटलीच, पण तुझे सुंदर रंगही गमावले, आजीने समजावले. मग मी काय करू? तेजनं विचारलं. मला रागावर नियंत्रण ठेवायला शिकायचंय. आजीने त्याला एक श्वास घेण्याचा खेळ शिकवला. राग आला की एक मोठा श्वास घे, फुग्यात हवा भरतो तसा आणि हळूच सोडून दे. तेजनं तसाच श्वास घेतला. त्याला हलकं आणि शांत वाटलं. त्याने ठरवलं, आता तो रागाला त्याचा मित्र बनवणार आणि त्याला लगेच सोडून देणार. रागाचे परिणाम वाईट असतात हे त्याला समजले होते.